नमस्कार डॉक्टर. नमस्कार. म्हणजे आपली ह्या कार्यक्रमाच्या आधी बऱ्याचशा कार्यक्रमातून फेसबुक लाईव्ह आणि याच्यामध्ये फार उत्सुकता ताणली होती आणि आपली सांगण्याचं कौशल्य आणि आपलंसं करून घेण्याचं जे कौशल्य आहे ना त्याच्यावरच खूपच एक आधार वाटतो की बाबा मला इथं काहीतरी मिळणार आहे. मी इथून काहीतरी घेऊन जाणार आहे. आणि अशा दृष्टिकोनातून जेव्हा आपण हा वर्कशॉप सुरू केला तर त्यावेळेस मला काही ज्या गोष्टी जाणवल्या होत्या त्या आपल्याला मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करता येईल किंवा आपलीच आपल्याला नव्याने झालेली ओळख ही असते. आपण आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि ह्या एकंदरीत डिस्कशन्स किंवा स्लाइड्स किंवा तुमचे जे उदाहरण आहेत त्याच्यानुसार आपल्याला जाणवतं की आपण कसे आहोत, आपली लाईफस्टाईल रिसेटिंग कशी करायला लागणार आहे. मलाच का, हा अतिशय योग्य आणि समर्पक प्रश्न आहे जो नेहमीच भेडसावणारा असतो. प्रकृतीचं विश्लेषण पण एकदम छान आहे किंवा आपणच आपल्याला ओळखू शकतो की शारधर्मीमध्ये आपण येतो का, आम्लधर्मीमध्ये येतो का, समधर्मीमध्ये येतो. त्याच्यानंतर 80% छोटे प्रॉब्लेम्स पण त्याला आपण 80% वेळ देतो आणि 20% मोठे प्रॉब्लेम्सला आपण फक्त 20% देतो, जे उलट व्हायला पाहिजे. ते त्याचं एक माहिती मिळाली किंवा त्याची एक दिशा मिळाली. आणि सगळ्यात जे भावणारं ज्याला मला मिळालंय ते वेटिंग रूम मध्ये जेव्हा आपण, मला ती सवय होती किंवा चलबिचलपणा होतो की अरे वेळ लागतोय. आपल्यापेक्षा आधीचा पेशंट बसलेला आहे आणि आपण येऊन काय केलंय, तुम्ही आम्हाला सांगितलं 6:30 या आणि मी 6:15 आलेलो आहे, पण 7 वाजले तरी मी असाच बसलेला आहे. तर ती जी इम्पेशन्स होण्याची जी वृत्ती आहे त्याच्यावर अटॅक कसा करता येईल, ते नियोजन कसं करता येईल, किंवा तुम्ही एखादं पुस्तक घेऊन जा, वाचा आणि त्याच्यानुसार तो वेळ घालवा. कारण प्रत्येकाला वेळ दिलेला असतो डॉक्टरने आणि त्याप्रमाणे त्याचं पूर्ण समाधान झाल्याशिवाय डॉक्टर त्याला पेशंटला सोडत पण नाही की वेळ झाला, चल आता जा तू बाजूला म्हणून. ते एक गोष्ट आहे. आणि ब्रेन टाइम गॅप्स म्हणजे प्रवासात तुम्ही जाता आहात, तुम्हाला काहीतरी विचार चालना मिळायला पाहिजे. आता माझ्याकडे असं मी मध्यंतरी लिहिलं पण होतं की मी म्हणजे तुम्ही दंतमंजनचं सांगितलं की मी दात घासताना तुम्ही विचार दुसऱ्या करत असता. तर बऱ्याचशा वेळा नामस्मरण करताना म्हणा स्वामींचं किंवा वाचन करत असताना काही काही गोष्टी बॅक ऑफ माइंडला चालू असतात. आणि जसा आपला सर्व्हर चालू असतो, लॅपटॉप ओपन केल्यानंतर त्याचा फॅन चालू असतो, त्या पद्धतीने बाकी चालू असतं. तर त्याच्यावर त्याला परत त्या रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करायला लागतात. तर ते शिकायला मिळेल या पुढच्या कार्यक्रमामधून. म्हणून खूप खूप आपले आभार. आणि व्हिडिओज मी बघितले आणि त्याच्यानंतर मला फार उत्कंठा लागली ती की प्रत्येक गोष्ट व्यवस्थित क्लिअर तुम्ही सांगितलेली आहे. पण त्याचबरोबर तुमच्याकडे येऊन आणखीन काही मला मिळवता आलं तर त्याच्यासाठी मी येतोच आहे. 20 तारखेला तुमच्याकडे आम्ही दोघेही येतो आणि मग तेव्हा आपली भेट होईल. खूप खूप आभार. आणि सगळ्यांनी चांगलाच रिस्पॉन्स दिलेला आहे आणि सगळ्यांनी अटेंडन्स पण चांगला योग्य ठेवलेला आहे. आपल्या वेळा पावसामुळे बऱ्याच वेळा नेटवर्कचा इश्यू होता, पण पुन्हा आज रेकॉर्डिंग आज झाल्यानंतर मला वाटतं उद्यापासून 5 दिवसांचा रेकॉर्डिंग देणार आहेत. मी त्यांना पण त्रास दिला खूप की म्हटलं कधी देणार आहेत मला रेकॉर्डिंग द्या, कारण माझं मिस झालंय, आज अर्ध मिस झालंय अर्ध नाहीये. 7 तारखेची पर्टिक्युलर गोष्ट. पण एनिवे, खूप 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 धन्यवाद. थँक यू.